सर्वांना नमस्कार. 100 दिवस 100 कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजची 60वी कविता मी सादर करते आणि बघता बघता 60 दिवस पार पडले. आज 60वा दिवस आहे. तर या सगळ्यांमध्ये मला 2 शब्द कवितेच्या व्यतिरिक्त बोलू वाटले, की मला खूप साऱ्या कमेंट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये मला मॅक्झिमम प्रेझेंटेशनबद्दल किंवा त्या कवितेतल्या भावनेबद्दल तसं खूप कमी बोललं गेलंय आणि ती कविता प्रेझेंट करत असताना मी काय कपडे घातलेत किंवा मी कशा पद्धतीने कॅमेऱ्याचा अँगल निवडलेला आहे, कोणता फिल्टर वापरलाय किंवा आणि अशा सगळ्या गोष्टींवरती ज्या की बाह्य असतात, ज्याच्यामध्ये कवितांच्या भावनांचा काही परिणाम नाहीये किंवा संदर्भ नाहीये कुठला, त्याच्यावरती जास्त बोललं गेलेलं आहे. आणि या गोष्टी अपेक्षित आहेत नाहीचा प्रश्न नाहीये. ते शेवटी प्रेक्षक आहेत, तर ते कशा पद्धतीने रिॲक्ट होतील तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की कधीही आपण दिसण्याच्या बद्दलचा जो आपण विचार करूया किंवा प्रेझेंटेशनच्या अनुषंगाने विचार करूया, तर फार जास्त काही विचार न करता या गोष्टी मी करते. कारण हे असंच अचानक सुचलं. एक एक कविता म्हणता 100 दिवसाचं चॅलेंज घेतलं. खूप साऱ्या कविता वेगवेगळ्या ठिकाणी विखरून पडल्या होत्या. मी स्वतःच रचलेल्या ह्या सगळ्या कविता आहेत. कधी कधी ही कविता कशी सुचली असेल छान वाटतं, कधी कधी की कशी काय लिहिली आहे ही कविता अशा पद्धतीने मी रिजेक्ट पण करते, ती प्रेझेंट करत नाही. तर असं खूप साऱ्या गोष्टी ते ज्या की मला स्वतःला वैयक्तिक फार आनंद देतं हे चॅलेंज. आणि आज सुद्धा वेळ नाही करत आता आजचा दिवसच उलटल्यासारखं झालं, पण 60वा दिवस आहे तर पार पाडू म्हणून मग मी आली आहे ऑनलाईन आता इतक्या वेळाने. पण माझी आजची कविता छोटीशीच आहे. मला ही आवडते कविता फारच जास्त. खूप कुठे कुठे लिहिली होती, आता आठवतही नाही. खूप साऱ्या कविता, एक जुनं फेसबुकचं अकाउंट होतं तर ते जर ब्लॉक झालं नसतं तर या चॅलेंज आणि खूप पुढं वाढलं असतं. तर या सगळे मी डिस्कशन करते किंवा सांगते त्याचा एक माझा सारांश आहे, मला सांगण्याचा उद्देश आहे की कवितांमधल्या ज्या माझ्या भावना आहेत ना, त्या भावनांच्या पाठीमागचे विचार, त्या विचारांच्या अनुषंगाने सुचलेले शब्द आणि ते जुळवलेली अशी एक कविता, तर त्याच्याबद्दल जर बोललं गेलं तर हे असं आहे, हे जरा थोडंसं असा बदल पाहिजे, तर ते मला रसिक प्रेक्षकांकडून या गोष्टी अपेक्षित आहेत. नाही की मी कशी दिसते, कसं बॅकग्राऊंड आहे, कसा कॅमेरा आहे, काय अँगल आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी. जर तुमची कविता जर उत्तम असेल तर ते हे भविष्यात बाहेरच्या गोष्टी बदलण्यासाठी जास्त काही शिकावं लागेल किंवा असं काही भाग नाहीये. ते होऊ शकतं, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. मूळ कवितांमध्ये जे बदल करण्यासाठीची साधनेची अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी आपले जर अभिप्राय मिळत गेले तर नक्की त्याच्यामध्ये उत्तरोत्तर बदल होत जाईल. आणि माझ्या आजची कविता मी सादर करते. माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे पुन्हा प्राजक्त. मी त्याला प्राजक्ताच्या फुलाची शपथ घालून हातात पकडून धरलेलं फुलपाखरू सोडायला लावलं होतं. मी त्याला प्राजक्ताच्या फुलाची शपथ घालून हातात पकडून धरलेलं फुलपाखरू सोडायला लावलं होतं. तसा तोही हळवाच होता, तसा तोही हळवाच होता. म्हणून तर फुलपाखरावर त्याचं मन चढलं होतं. म्हणून तर फुलपाखरावर त्याचं मन जडलं होतं.